आज गोपाळकाला आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना गोपाळकालाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। एकावर एक मानवी थरांचे मनोरे उभे करून उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आज मुंबई आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळते। पारंपरिक दहीहंडीला आलेल्या कॉर्पोरेट स्वरूपामुळे मोठ्या बक्षिसांचे दहीहंडी उत्सव सर्वांचं आकर्षण ठरले। मात्र या सर्व पंचतारांकित उत्सवातही मुंबईतील पारंपरिक दहीहंडी उत्सवाची परंपरा दादर रेल्वे स्थानक शेजारील दहीहंडी उत्सवाने जपलेली आहे। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील स्थानिक फेरीवाले, व्यापारी आणि दुकानदार यांनी वर्गणी काढून बांधलेली दहीहंडी ही मुंबईतील पहिली मानाची दहीहंडी मानली जाते। त्यामुळे मुंबईतील मोठे गोविंदा पथक उत्सवाची सुरुवात दादर येथील मानाच्या दहीहंडी फोडून करतात। तर दादर रेल्वे स्थानकाबाहेरील दहीहंडी उत्सवात एक प्रकारे मुंबईकरांचं स्पिरिट पाहायला मिळतं। मुंबईतील मागाठाणेमध्ये गोविंदा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यंदाचं दहीहंडी उत्सवाचं 21वे हे वर्ष आहे। अनेक मंडळांचे गोविंदा पथक देवीपाडा मैदानावर थर लावणार आहेत। तर या दहीहंडी उत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थिती लावणार आहेत अशी माहिती राजू सुर्वे यांनी दिली आहे। पाहत असाल आज आम्हाला गेले 20 वर्षापासून आम्ही देवीपाडा मैदानावर दहीहंडी साजरा करत आहोत। लाखोच्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित असतात। त्या तरुणांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदू संस्कृती काय आहे हे पुढच्या पिढीला कळावं म्हणूनच आपण असे उपक्रम या ठिकाणी घेत असतो। आणि आता ह्या वर्षीचं जे आमच्या दहीहंडी उत्सवाचं मेन कारण असं आहे की आम्ही कॅन्सर पेशंट जे आहेत, जे गरीब कॅन्सर पेशंट आहेत, त्यांना आम्ही आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या मतदारसंघातील तरुणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्लड डोनेशन घेतलं आहे। त्या ब्लड डोनेशनमध्ये ते ब्लड जे कलेक्ट झालं आहे ते आज कॅन्सर पेशंटसाठी आपण ट्रीटमेंटसाठी वापरण्याचं आम्ही काम युवा सेनेच्या माध्यमातून करत आहोत। आणि ह्या वर्षीची दहीहंडीसुद्धा आपण कॅन्सरग्रस्त पेशंट्सना सपोर्ट करण्यासाठी आम्ही साजरी करत आहोत। तर तिकडे पुण्यातही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडून हांडेवाडी परिसरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। नाना भानगिरे यांच्या दहीहंडीचं यंदाचं 9वं वर्ष आहे आणि दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 7,17,171 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे। तसंच दहीहंडीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना देखील मदत करण्यात येणार आहे। पुणे शहरामध्ये हडपसर या ठिकाणी श्रीराम चौकामध्ये सालाबादप्रमाणे उद्याही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सव साजरा होणार आहे। या दहीहंडी महोत्सवाचं विशेष म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, त्याचबरोबर ढोल पथक, त्याचबरोबर वारकरी बांधव येणार आहे। अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी असणार आहे। हजारोच्या संख्येने गोपाळ भक्त या ठिकाणी येत असतात। काही वर्षी हजारोच्या संख्येने गोपाळ भक्त उद्या धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सव बघण्यासाठी येणार आहे। पुण्यातील शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहीहंडी यंदा डीजे मुक्त साजरी केली जाणार आहे। डीजे न लावता पारंपरिक ढोल ताशांसह प्रभात बँड, मुंबईतील नामांकित वरळी बीट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहीहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिलेली आहे। छत्रपती शिवाजी रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल चौकात गेल्या वर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू करण्यात आलाय। यावर्षी पुनीत बालन यांनी डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे। मागच्या वर्षी पण ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी झाली होती। अनेक 26 मंडळ एकत्र येऊन आपण दहीहंडी साजरा केली। या वर्षी पण या ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी तर होईलच, तेवढेच मंडळ आहेत, पण डीजे मुक्त दहीहंडी होणार आहे। पारंपरिक वाद्यांवर दहीहंडी होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होणार। उद्या तुम्ही बघणार आहे की ह्या दहीहंडीत जी पुण्यातला प्रभात ब्रास बँड आहे त्याच्यातनी सुरुवात होईल। 4 ढोल ताशा पथकं आहेत, उज्जैनचं महाकाल आहे। ठाण्यातही दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रवींद्र फाटक यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान दहीकालाच्या पूर्वसंध्येला संकल्प प्रतिष्ठान सेलिब्रिटी हंडी लाडक्या बहिणींनी फोडली।
हास्य जत्रेमधील हास्य कलाकार चेतना भट आणि शिवतेज महिला गोविंदा पथकानं ही दहीहंडी फोडली. ऑपरेशन सिंधू ज्या प्रकारे महिलांनी राबवलं तशाच प्रकारे हंडी फोडण्याचा मान आम्ही दहीकाल्याच्या पूर्वसंध्येला महिलांना दिला, असं आमदार रवींद्र फाटक म्हटले. आणि याच ठाण्यात सर्वात लक्षवेधी दहीहंडी उत्सव पाहिला जातो तो म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा. माझ्यासोबत बोलण्यासाठी आयोजक रवींद्र फाटक आहेत. सर, कसं बघता? खरं तर लक्षवेधी अशा प्रकारे प्रत्येक सण उत्सव पाहिला तर संकल्प ठाणेकरांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी नाव येतं आणि हा उद्याचा दहीहंडी उत्सव फार लक्षवेधी ठरताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री चेतना भट हिने सुद्धा आता जे आहे कलाकारांची सेलिब्रिटीसाठी असणारी ही हंडी फोडलेली आहे. मला वाटतं की ह्या वर्षी आपण आमच्या मंडळाच्या वतीने संकल्पच्या वतीने या वर्षी दहीहंडी जी आहे ती महिलांना प्राधान्य करायचा आम्ही प्रयत्न केला. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा पाकिस्तान हिंदुस्थानचं युद्ध झालं त्याच्यामध्ये 3 महिलांना जी जबाबदारी दिली होती तीच आम्ही हे घेऊन माध्यमातून आम्ही या चेतना भट आमच्या हास्यजत्रेच्या फेमस आणि आमच्या शिवतेज मित्रमंडळ आपलं गोविंदा पथक त्यांना ही संधी द्यायचा आम्ही प्रयत्न करून त्या महिलांनी आता सेलिब्रिटी हंडी फोडली आहे. म्हणून पहिला मान आम्ही संकल्पचा महिलांना दिला आहे. सर, उद्या येणाऱ्या गोविंदा पथकांना काय आव्हान, काय मेसेज असेल? कारण की एकीकडे स्पर्धा पाहिली जाते 9 थर 10 थर आणि संकल्प एक शिस्तप्रिय मंडळ म्हणून ओळखला जातो, प्रतिष्ठान एक शिस्तप्रिय प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी ज्या आम्ही 20 वर्ष या संकल्प प्रतिष्ठानचं गोविंदा पथक हे काम करत आहे. मला वाटतं प्रत्येक गोविंदा दरवर्षी 200-250 गोविंदा इथे मंडळ भेट घेत असतात आणि प्रत्येक गोविंदाला आम्ही सांगत असतो कुठलाही कॉम्पिटिशन कुठलाही 9 थर 10 थर हा विषय नसतो. जो आपल्याला बेसिक जमेल तेच काम आपण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असलं नाही पाहिजे, खेळामध्ये कॉम्पिटिशन असलं नाही पाहिजे आणि प्रत्येक गोविंदाला सेफ्टी बेल्टचे सरकारने नियम पाळून दिले ते आपल्याला मानले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शिवाय आम्ही संकल्प कुठल्याही गोविंदाला थर लावायला देतो. कुठला पथक जे आहे 10 थराची तयारी करून ह्या हंडी फोडण्याचा मान पटकावेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. ठाण्यामध्ये स्वामी प्रतिष्ठानकडून शनिवारच्या दहीहंडी उत्सवाची जंगी तयारी केली आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यंदाचे स्वामी प्रतिष्ठानचं हे 8वं वर्ष आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसंच अनेक सेलिब्रिटी म्हणून प्रमुख पाहुणे उपस्थित असतील. यावर्षी एवढंच फरक आहे की ही दहीहंडी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांची हाजरी दिलेली पहिली दहीहंडी आहे. त्यामानाने म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि ह्यावर्षी दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे मी एक अपक्ष आमदार म्हणून एक आमदारकीच्या नात्याने आज मी पहिलाच माझी दहीहंडी उत्सव असेल आणि आमच्या गोविंदा पथकामध्ये किंवा गोविंदामध्ये किंवा आमच्या सर्वच कार्यकर्त्यामध्ये भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते सगळे सहकारी अतिशय उत्सवामध्ये दहीहंडी आम्ही उत्सव साजरा करतोय. खूप अतिशय मोठ्या प्रमाणात यावर्षी गेल्या वर्षी 365 गोविंदा पथकांनी नोंदणी केली होती. आता मला वाटतं 400च्या पुढे आकडा गेलाय.